मॉम, कुठे राहिले असतील हे? अजून कसे नाही आलेत घरी? मला खूपच काळजी वाटते यांची. परी रडत विचारते शालिनी यांना. हो ग बाळा, मलाही काळजी वाटते राघवची. 2 दिवस झालेत, अजून राघवचा पत्ता नाही. कुठे असेल माझा राघव? शालिनी काळजीने बोलत असतात. तेवढ्यात राघव कॉल करतो परीच्या मोबाईलवर. मोबाईलची रिंगटोन होते तशी परी लगेच कॉल रिसीव्ह करते. अहो, कुठे आहात तुम्ही? परी कातर आवाजात अतिशय काळजीयुक्त स्वरात विचारते त्याला. परी घाबरू नकोस, मी ओके आहे. समोरून राघव बोलतो. अहो, तुम्ही जिथे कुठे असाल लवकर घरी या, मला पाहायचं आहे तुम्हाला. शालिनी बोलतात. परी, राघव आहे का? परी हो मॉम बोलते. शालिनी बोलतात. मला बोलायचं आहे राघवच्यात. बोलतच त्या परीच्या हातातून फोन घेतात. राघव बाळा, कुठे आहेस तू? मॉम, मी ठीक आहे, मी येतोय घरी, माझी काळजी करू नकोस, बोलून राघव कॉल कट करतो. परी, शालिनी, सोनिया सगळेच राघवच्या येण्याची वाट पाहत असतात. सर्वांनाच तो कधी घरी येतोय असं झालेलं. काही तासानंतर राघव, शेखर, चार्ली घरी पोहोचतात. शालिनी राघवजवळ जाऊन त्याला कवळा मारतात. असं न सांगता कुठे जात जाऊ नकोस बाळा, खूप जीवाला घोर लागलेला आमच्या. राघव, तू एकटा नाहीस आता, तुझ्या मागे तुझी काळजी करणारी तुझी बायको सुद्धा आहे. काय अवस्था झाली बघ परीची तुझ्या काळजीत. तसा तो परीकडे पाहतो. उभी असते ती तिथेच त्याच्या समोर भरल्या डोळ्यांनी. त्याला पाहून आता कुठे तिच्या जीवात जीव आलेला, नाहीतर नुसतं प्रश्नांचं काहूर माजलं होतं तिच्या डोक्यात. कुठे असतील, कसे असतील, काय प्रॉब्लेम झाला असेल त्यांना, कोणत्या संकटात तर नसतील ना, असे असंख्य प्रश्न डोक्यात येऊन तिला सतावत होते. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि ती तिथे न थांबता त्यांच्या बेडरूममध्ये पळाली. तिथून रागवली होती ती त्याच्यावर. तिला काहीच न सांगता गेला होता तो घराबाहेर. या अगोदर तिने सांगितलं होतं त्याला मला न सांगता जाऊ नका म्हणून, पण तिच्या काळजीनेच तो तिला न सांगता तिला प्रॉमिस केलेलं तरी सुद्धा घराबाहेर पडलेला. तो घराबाहेर पडताना ती झोपलेली, तिची झोपमोड नको व्हायला असा विचार करून. तिच्या मागे काही वेळातच तो येतो बेडरूममध्ये. परी गॅलरीत उभी राहून बाहेर पाहत होती. त्याला माहीत होतं ती खूप रागवले त्याच्यावर ते. तो एक दीर्घ श्वास घेतो आणि बायकोजवळ येतो. परी ऐक ना, बोलत तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो. ती रागाने झटकते त्याचा हात. तो परी, आय एम सॉरी, पुन्हा चुकलो मी, तुला न सांगता गेलो, प्लीज माफ कर ना मला. परी, मी खरंच खूप प्रॉब्लेममध्ये होतो ग, नाही करू शकलो परी तुला कॉन्टॅक्ट, प्लीज समजून घे ना मला. ती गरकन मागे फिरली. तो पुढे काय बोलणार त्याच्या आधीच तिने त्याच्या कॉलरला धरलं, त्याला खाली ओढलं आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. बास, राघव सर्व त्रास विसरला तिच्या प्रेमात. तिच्यात विरघळून जाण्यासाठी आणखी काय हवं होतं त्याला? 2 दिवसांचा दुरावा आलेला त्यांच्यात. आता तिचा स्पर्श त्याला वेळ लावत होता. बराच वेळ ती त्याची कॉलर पकडून त्याला किस करत होती. त्याची कॉलर पकडण्याची हिंमत तिने दाखवली यावर तो मनातच तिला दाद देत होता. आता दोघेही बेधुंद होऊन एकमेकांमध्ये गुंतले होते. ती थोड्या रागानेच त्याच्या ओठांना किस करत होती. मध्येच त्याच्या ओठांचा चावा घेत होती. तिच्या तसं करण्याने तो कळवळत होता, पण तिचा त्याच्यावरचा राग ती तसं करून व्यक्त करत होती. रागात होती ना ती. त्याला त्रास होत असेल हेही विसरलेली. तो कळवळत होता, त्यामुळे त्याने तिला त्याच्यापासून हळूवार बाजूला केलं. ती रागाने त्याच्याकडे बघत होती. तो त्याच्या ओठांवरून अंगठा फिरवत तिला म्हणाला, परी, आता तू रागात माझे ओठ खाणार होतीस का? त्याचं बोलणं ऐकून तिला आणखी राग आला. एक तर 2 दिवसांपासून घरी नव्हते आणि आल्यावरही मला चिडवतायत. एवढं काही जोरात नाही केस केलं मी. ती म्हणाली, मांजर आहे का मी तुमचे ओठ खायला?
तो मिश्किल हसत बोलतो, परी मांजर परवडली, तू तर मांजरीपेक्षा. ती त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहत होती. तो पुढे काही बोललाच नाही. त्याने तिला जवळ ओढलं आणि मिठीत कवटाळलं. परी, किती हा राग? एवढं रागात मी पहिल्यांदाच पाहतोय तुला. हे बघ परी, पुन्हा असं चावू नकोस हा माझे ओठ. ती लाडात येत बोलते, तुम्ही मला न सांगता गेलात की मी असंच चावून खाणार तुमच्या ओठांना. तिचं बोलणं ऐकून त्याने मनातल्या मनात कपाळावर हात मारला. ती त्याच्या छातीवर डोकं घासत बोलते, अहो किती वाईट आहात ओ तुम्ही. तुमचं माझ्यावर अजिबात प्रेमच नाही. तुमच्या काळजीत तुमचा विचार करून करून माझा इथे जीव जात आला, तरी तुम्हाला काहीच नाही माझं. मला एक कॉल करायलाही तुम्हाला वेळ नाही मिळाला. तिच्या ह्या असं बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याने तसंच तिला आणखी जवळ ओढलं, मिठीतून फिरवून भिंतीला टेकवलं आणि तिची हनुवटी पकडून तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं, असा कसा जीव जाऊ देईल मी माझ्या बायकोचा? तो यमही तुला माझ्यापासून दूर करताना लाखो वेळा विचार करेल. या दोन जीवांना मी कसं वेगळं करू? किती प्रेम करतात हे एकमेकांवर. यांची ताटातूट करून, यांची हाय हाय मला ओढून घेऊन पापाचा भागीदार नाही बनायचं, बोलेल यमदेव. त्याच्या असं बोलण्याने बोलून ती तिरकस हसली. अच्छा, म्हणजे तुम्हाला माझ्या जीवाची पर्वा आहे तर, बोलते ती. तो तिच्या डोळ्यात पाहून खूपच जास्त, स्वतःच्या जीवापेक्षा. ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरत, पुन्हा असं वागलात ना तर मी दूर निघून जाईल तुमच्यापासून. तुम्हाला माझी काही पर्वाच नाही असं समजून. तो तिच्या कपाळावर किस करून, मी तुला माझ्यापासून दूर जाऊन देईल तेव्हा जाशील ना तू? त्याच्या स्पर्शाने ती शहारत होते. बेधुंद करणारा त्याचा स्पर्श तिच्या अंगावर काटा आणत होता. तो बोलतो, परी तू माझी जान आहेस, माझा जीव आहेस, माझा श्वास आहेस तू. तू कधीच माझ्यापासून दूर नाही जायचं. सांगून ठेवतोय हा तुला, नाहीतर तुझा राघव वेडा होईल. असं बोलून तो तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये बंदिस्त करतो. ती तिचे हात त्याच्या पाठीवरून फिरवत डोक्यावर नेते. केसातून हळूवार हात फिरवत असते, तर तिला त्याच्या डोक्यात काहीतरी जखम जाडसर झाल्यासारखं जाणवतं. ती लगेच त्याला स्वतःपासून थोडं बाजूला करत ती त्याच्या मागे जाऊन त्याच्या डोक्यातील जखम पाहते आणि ती स्तब्ध होते. तिचे डोळे विस्फारतात. हे काय झालं? जबरदस्त धक्का बसतो तिला. अगं जास्त काही नाही झालं ते, तू नको काळजी करूस, थोडंसंच लागलंय मला. पण तिच्या डोळ्यातील अश्रू घरंगळत केव्हाच गालावर ओघळलेले. तुम्ही मला का नाही सांगितलं तुम्हाला लागलंय ते? कसं लागलं तुम्हाला आणि कधी लागलं? तुम्ही डॉक्टरकडे का नाही गेलात? आल्या आल्या मला सांगावंसं नाही वाटलं तुम्हाला? हे बघा, मी तुम्हाला सांगून ठेवते, यापुढे तुम्ही माझ्यापासून काहीच लपवायचं नाही. मला नाही सहन होणार ते. खरंच सांगा ना, नाही प्रेम करत ना तुम्ही माझ्यावर? नाहीतर माझ्यापासून लपवून ठेवलं नसतं तुम्ही. बोलता बोलता त्याचा हात धरून तिने त्याला बेडवर बसवलं. कपाटातून मेडिसिन बॉक्स काढला, त्यातून पट्टी काढली आणि त्याच्या डोक्याला पट्टी केली तिने. हे सगळं करत असताना ती काळजीने त्याच्या डोक्याची पट्टी करत होती आणि तोंडातल्या तोंडात त्याला बडबड करत होती. हे तो बघत होता. आज तिचं काहीतरी वेगळंच रूप पाहत होता तो, पण त्यात त्याच्यासाठी प्रेम, काळजी, जिव्हाळा होता. बोलताना तिला थोडं थोडं कापरं भरलेलं अंगही थरथरत होतं. तिच्या डोळ्यातील येणारं पाणी बघून त्याचा जीव तुटत होता. तो परी प्लीज नको ना रडू, एकदम सॉफ्ट आवाजात बोलला तिला. तसं तिने त्याच्याकडे एकटक पाहिलं. तिचे अश्रू गालावर तरळले. भरल्या डोळ्यांनी ती नुसती त्याला पाहत होती. तो तिला स्वतःजवळ ओढतो आणि त्याच्या मांडीवर बसवतो. तिच्या डोळ्यातील अश्रू हळूवार पुसत बोलतो, नाही अजिबात रडायचं नाहीस तू. ती नक्की काय झालं तुमच्यासोबत? कसं लागलं तुम्हाला? काही टेन्शन आहे का तुम्हाला? सांगा ना मला. काही नाही परी, तो तिची समजूत काढतो. मी आलोय घरी आणि मी ओके आहे, तुमच्यासमोर आहे.
तुझ्या समोर आहे बघ, एकदम तंदुरुस्त. अहो पण तुम्हाला खूप त्रास झालाय, तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय मला. हो परी, त्रास तर खूपच झालाय, पण आता तू आहेस ना माझा त्रास कमी करायला. तो त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून फिरवत बोलतो. तशी परी हलकी हसली. नजरेला नजरेची भाषा कळत होती. त्याच्या बोलण्याने ती शांत झाली. पुढे एकही प्रश्न तिने त्याला केला नाही. ती त्याला घट्ट मिठी मारून बसली. काहीतरी नक्कीच महत्वाचं असेल, नाहीतर हे माझ्यापासून असे दूर नसते राहिले असा मनात विचार करून ती एकदम शांत होते. त्यानेही तिला घट्ट मिठी मारलेली. तो मनातच विचार करत होता, किती हळव्या मनाची आहे परी, किती त्रास करून घेते ही स्वतःला. माझ्यामुळे किती त्रास झाला हिला. आधीच ही सुंदर नाजूक देखणी अप्सरा आणि त्यात एकदम लहान मुलीसारखीच वागते, अल्लड निरागस. त्याचं मनात बोलून झाल्यावर त्याचे हलकेच ओठ रुंदावले. खूप वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत एकमेकांचा सहवास अनुभवत होते. त्यानंतर तोच बोलतो, परी. ती फक्त अहो काहीच बोलू नका, शांत रहा. मला असंच बसून राहायचं आहे तुमच्याजवळ. कुठे सोडत होती ती त्याला, अजिबात सोडायला तयार नव्हती ती त्याला. काही वेळाने त्याने ओठ तिच्या कानावरून फिरवले तसं तिचं शरीर थरथरू लागलं. त्याच्या स्पर्शाने ती गोठून गेली. वेडावलं तिचं मन. हवा हवासा वाटणारा त्याचा स्पर्श, त्याची ती नजर तिला आता थंड करत होती. तिच्या कानाजवळ परी बोलला तो. तिने शारून पुन्हा मिठी घट्ट केली. त्याची प्रेमळ, थोडीशी वेडी, हळवी बायको त्याच्या मिठीत गेल्यावर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने तिला गच्च मिठीत घेतलं. त्याची मिठी सैल होताच तिने त्याच्याकडे पाहिलं. अहो नाही हा. त्याच्यापासून तिला दूर जायचं नव्हतं. तिने त्याला घट्ट पकडून आपल्या मिठीत आणखी बंदिस्त केलं. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेच्या यापूर्वीचे भाग प्लेलिस्टमध्ये आहेत, नक्की पहा. धन्यवाद.